मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी 1 दिवसाची परवानगी दिली। मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी आता 1 दिवसाची परवानगी देण्यात आली। शनिवार रविवारी परवानगी नाहीये। मुंबई पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी देण्यात आली। 5000 आंदोलकांना सहभागी होता येणार। अटी शर्तींसह आंदोलनाला परवानगी देण्यात आली। मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची आता परवानगी देण्यात आली। नियमांचं पालन करून आंदोलन करणार परवानगी दिली असेल तर स्वागत, मात्र 1 दिवसाची परवानगी मान्य नाही असं आता जरांगे पाटलांनी म्हटलं। 1 दिवसात आरक्षण द्या, आंदोलन मागे घेतो असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलं। पण जर त्यांनी आम्हाला परवानगी दिली, सरकारने पण आणि न्यायालयाने पण, आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि आभारही मानतो। पण आम्हाला जर 1 दिवसाची परवानगी दिली तर 1 दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता। मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे। मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती बघतो, त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, काही करायचं नाही। त्या सगळ्या नियमाचं 100% आम्ही पालन करणार। नाही एक नाही मी मग 1 दिवसात मान्य करा, नाही तर आत्ता करा। पण ते असं नाही, 1 दिवसाची नाही, जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। तुम्ही 1 दिवसाची परवानगी द्या, आम्ही 1 दिवस बसतो, तुम्ही लगेच अंमलबजावणी द्या मग मागण्याची। तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार, त्यात काही दुमत नाही। माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार। अशा पद्धतीने 1 दिवसाची परवानगी आता देण्यात आलेली आहे। मराठा आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली। सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या मिळणार नाहीत असं स्पष्ट करत आंदोलकांसोबत 5 वाहनांना परवानगी, 5000 आंदोलकांना परवानगी देण्यात आली। 7000 चौरस मीटर आंदोलनासाठी राखीव जागा आहे। मोर्चा दुसरीकडे नेता येणार नाही। ध्वनिक्षेपक, गोंगाट करणारी उपकरणं वापरण्यास विरोध करण्यात आला। आंदोलनासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतचीच वेळ आहे। तर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। वाघमारेजी, मुंबई पोलिसांनी आता जरांगेंच्या आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी दिली, काय प्रतिक्रिया? खरं तर हे राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडतंय की काय आता सुरुवात झाली आहे। कारण काल उच्च न्यायालयाने नाकारलं होतं आणि सरकारने कुठेतरी हातपाय हलवून त्याला परवानगी देण्याचं काम केलं। हे राज्य सरकारला परवडणार नाही, कारण की ह्या लोकांनी मराठवाड्यामध्ये दहशत निर्माण करी बीड सारखं शहर जाळण्याचं काम केलं, गोरगरिबावर हल्ले केले। याच्यामध्ये गुंडगिरीचे सगळे लोक आहेत, वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया आणि विनयभंग करणारे, बलात्कार करणारे असे अनेक प्रकरणामध्ये असणारे एक सराईत गुन्हेगार असणारे आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत। आज आजच्या आंदोलनामध्ये एक पवार नावाचा ज्या क्लासेसवाल्यानं अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि सध्या तो जामिनावर बाहेर असणारा आंदोलक, त्या जामिनावर बाहेर असणारा आरोपी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। त्यांचे फोटो व्हायरल झालेत। असे लोक जर या आंदोलनात असतील तर नक्कीच हे मुंबईमध्ये दहशत निर्माण करून सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु राज्य सरकारने अतिशय चूक केली। राज्य सरकारनं पायावर धोंडा पाडून घेतलाय। याला आरक्षण दिलेलं असताना सुद्धा ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी, ओबीसीचं राजकीय अस्तित्व, ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं प्रतिनिधित्व संपवण्यासाठी हा त्यांचा घाट आहे। आणि जर राज्य सरकारला हे देता येत नाही, हे संविधानात बसत नाही, ओबीसी मध्ये घुसखोरी करता येणार नाही, परंतु हे दादागिरी करणार आणि दादागिरीच्या माध्यमातून मुंबईमध्ये दहशत आणि मुंबईमध्ये दंगल घडण्याचा सुद्धा प्रकार येणाऱ्या काळात तुम्हाला झालेला पाहायला मिळेल। हे माझ्या निदर्शनात पूर्वीपासून येतंय। अनेक ठिकाणी यांनी दहशत निर्माण केली। कालच एका विदुर लहागडे नावाच्या युट्यूबरला वाघमारेजी खरं तर अटी शर्तींचं परवानगी दिली आहे, त्यामुळे पुढे नेमकं काय होतं हे पाहावं लागेल। धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।
तर सध्या प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, खरं तर हायकोर्टानं परवानगी नाकारली होती, मात्र आता मुंबई पोलिसांनी 1 दिवसाची आंदोलनासाठी परवानगी दिली आहे। मला वाटतं या निर्णयाचं मी स्वागत करतो। किंबहुना जे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर चित्र उभं करण्याचा प्रयत्न होता की कोर्टाने आदेश दिलाय की सरकारने निर्णय घ्यावा, यंत्रणाने निर्णय घ्यावा, आणि तेव्हा जरांगे म्हणाले होते की जर परवानगी दिली तर मी स्वागत करेन, आणि तशा प्रकारची परवानगी त्या ठिकाणी सरकारने पोलिसांनी दिलेली आहे आणि जरांगेने त्याचं स्वागतही मोठ्या मनाने केलेलं ही वस्तुस्थिती आहे। तथापि त्या ठिकाणी आता ओबीसी नेते बोलत होते की पायावर सरकारने धोंडा त्या ठिकाणी मारलाय। मला वाटतं सरकारला संतुलित त्या ठिकाणी भूमिका घ्यावी लागते। एका बाजूला जर दिलं नसतं तर लोकशाहीची गळचेपी करतायत, आंदोलन आमचा अधिकार आहे म्हणून आम्हाला बोलायला देत आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं असतं, आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये सरकारची प्रतिमा, विशेषतः मराठा समाजाच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची मलिन करण्याचा प्रयत्न होता, तो या निमित्तानं त्या ठिकाणी दूर झालेला आहे। खरं तर मनोज जरांगेंनी याचं स्वागत केलंय, मात्र 1 दिवस फक्त आंदोलनाची परवानगी आहे, म्हणजे एका दिवसात सरकार मागण्या मान्य करणार का, असा प्रश्न आहे जरांगेंचा। मला वाटतं या आंदोलनामध्ये थोडा प्रॅक्टिकल विचार करावा अशी माझी आंदोलनकर्त्यांना नम्र विनंती राहील। मराठा समाजाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। 10% आरक्षण सरकारने दिलेलं आहे, त्याचबरोबर अनेक सवलती चंद्रकांत दादा अध्यक्ष असताना त्या समितीच्या माध्यमातून शेकडो बैठका घेऊन दिलेला आहे। ज्या सरकारच्या अखत्यारीत गोष्टी आहेत ते सरकार करण्यासाठी प्रामाणिक आहे, देवेंद्रजींची भूमिका सकारात्मक आहे, परंतु त्या ठिकाणी जी गोष्ट होणार नाही, मला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की माननीय पवार साहेबांनी सांगावं, त्यांनी ऍफिडेव्हिट करून द्यावं त्या पक्षानं की ओबीसीचं आरक्षण द्यायला आमची हरकत नाही। माननीय उद्धवजी ठाकरेंनी सांगावं ओबीसीचं आरक्षण द्यायला हरकत नाही, वडेट्टीवार पटोलेंनी सांगावं। सर्व पक्ष, सर्व नेते जर बोलत असतील की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण द्या, आणि जर मागणी आरक्षणाची ओबीसीतनच द्या अशा प्रकारे असेल तर आपण जरांगेंचं कशा पद्धतीने उपोषण होतं, सरकारची काय भूमिका असेल याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपल्या सोबत आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडले गेलेले आहेत। हाकेजी, खरं तर तुम्ही या सगळ्याला कडाडून असा विरोध करत होता, मात्र आता मुंबई पोलिसांनी जरांगेंना मुंबईत 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली, कशा पद्धतीने पाहता? बघा, यांचं आंदोलन आणि यांची आंदोलन करण्याची पद्धती बघता मुंबईमधला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निश्चित उभा राहणार आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगतोय। कारण मागणी यांची बेकायदा आहे, ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणण्यानं या महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्क अधिकाराची पायमल्ली होते, कारण तो सोशल जस्टिसच्या आजही प्रतीक्षेमध्ये आहे। त्यांचं आत्ता कुठेतरी शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आणि पंचायत राजमध्ये थोडंसं प्रतिनिधित्व दिसायला लागलं होतं, ते प्रतिनिधित्व या जरांगेंच्या मागणीमुळे उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे मागणी बेकायदा आहे, असंविधानिक आहे, सुप्रीम कोर्टाचा या मागणीला नकार आहे, अनेक मागासवर्ग आयोगांचा या गोष्टीला नकार आहे, आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथरावजी शिंदे साहेब या दोघांनी 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय ना, मग ते आरक्षण नको आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी बेकायदा ऍज पर कॉन्स्टिट्यूशन अशी मागणी ते करूच शकत नाहीत। हाकेजी, काही वेळापूर्वी वाघमारे यांनी असं म्हटलं होतं की सरकार कुठेतरी झुंडशाहीला बळी पडतंय, तुम्हाला काय वाटतं? जत्रा आहे जत्रा, अशी जर जत्रा लाखोंची जत्रा काढून तुम्ही एखाद्या कम्युनिटीचं किंवा एखाद्या अल्पसंख्याकांचं, दलित आदिवासीचं, ओबीसीचं, भटक्या विमुक्ताच्या हक्काधिकार काढून नाही घेऊ शकत तुम्ही, कारण हे जर यांच्या झोपडीमध्ये घुसले तर परत आपल्या महाराष्ट्र आपण परत काळाच्या मागे जाणार आहोत, पुढे जाणार नाही आहोत। ज्या जुलुमशाहीपासून, ज्या व्यवस्थेमधल्या लोकांना आजपर्यंत माणूस म्हणून जगता आलं नाही, त्या माणसांचे हक्काधिकार बहाल केलेले आहेत आणि तुम्ही त्यांचे हक्काधिकार काढून घेताय, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। झुंडशाहीच्या बळावर मग
उद्या हुकुमशाही पण येऊ शकते ना. तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची तुम्ही आईमाई करता, तुम्ही अनेक नेत्यांना टार्गेट करता, ओबीसींना टार्गेट करता, म्हणजे तुम्ही लोकशाही मानत नाही. साधा सोपा अर्थ आहे या गोष्टीचा. हाकेजी, मग पुढची तुमची भूमिका नेमकी काय असणार? काही मंत्र्यांना तुम्ही भेटणार का या सगळ्या संदर्भात? आम्ही कुठल्या मंत्र्यांना भेटणार नाही आहोत. 10-15% लोक जर झुंड घेऊन मुंबईकडे येत असतील, आम्ही तर 50% आहोत. मग आम्ही जर मुंबईकडे निघालो तर काय होईल? प्रत्येक गोष्ट आम्ही पाळायची. तुम्ही कुठल्या आंदोलनाची घोषणा करताय का? आम्ही 2 दिवसातच आंदोलनाची घोषणा करतोय, आंदोलनाला डायरेक्ट सुरुवात करतोय. नक्कीच हाकेशजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर अशा पद्धतीने जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनासाठी आता 1 दिवसाची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली. परवानगी दिली तर स्वागत असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. जर 1 दिवसाची परवानगी देताय, मग 1 दिवसात मागण्या मान्य करणार का, असा सवाल सुद्धा जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय.